त्यासाठी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे। घेतलेले शेंगदाणे हे साधारण 2 कप आहे। शेंगदाणे सर्वप्रथम आपल्याला निवडून घ्यायचे आहे। असे काही यामध्ये खराब शेंगदाणे असतात ते काढून घ्यायचे आहे। शेंगदाणे हे निवडून झालेले आहे। आता शेंगदाणे भाजायचे आहे म्हणून गॅसवरती एक जाड तडाची आपल्याला कढई ठेवायची आहे। कढई घेताना जाड तडाचीच घ्या। गॅस चालू करते, गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। घरातील कोणत्याही वाटीने किंवा कपाने तुम्ही हे शेंगदाणे घेऊ शकतात। मेजरमेंट कपाने 2 कप या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहे। तुम्ही जाड बारीक कुठल्याही प्रकारचा शेंगदाणा ही रेसिपी बनवण्यासाठी वापरू शकतात। आता शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे भाजत असताना गॅस मोठाही ठेवायचा नाही। कमी ते मीडियम गॅसवरती शेंगदाणे आपल्याला सतत परतून भाजून घ्यायचे आहे। कमी गॅसवरती शेंगदाणे भाजले का शेंगदाण्यांना जास्त चटकेही लागत नाही। जास्तही चटके आपल्याला लावायचे नाही। या ठिकाणी असे तुम्ही पाहू शकतात, अशा हलके चटके हे दिसत आहे। थोडे हे भाजून झाल्यानंतर अशा शेंगदाण्याची साल ही काढून पाहायची। अगदी लगेच साल ही निघत आहे। जास्तही भाजला गेलेला नाही शेंगदाणा। तुम्ही जवळून सुद्धा पाहू शकतात। अशी साल निघायला लागली का गॅस बंद करायचा आहे आणि प्लेटमध्ये शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता जवळून अशाच पद्धतीने कमी ते मीडियम गॅसवरती आपल्याला शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहे। आता शेंगदाणे हे गरम आहे ते आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे। त्यानंतर एखादी मॅचर घ्यायचं किंवा पूर्णपणे गार झाल्यानंतर अशा प्रकारे हाताने हे शेंगदाणे आपल्याला चोळून घ्यायचे आहे। म्हणजे शेंगदाण्याची साल ही पूर्ण निघते। अशा प्रकारे साल पूर्ण काढून झाल्यानंतर शेंगदाणे हे आपल्याला पाखडून घ्यायचे आहे। म्हणजे पूर्ण यातला कचरा निघतो आणि असे पांढरे शुभ्र हे शेंगदाणे आपले रेसिपीसाठी तयार होतात। तुम्ही पाहू शकता सगळे साल ही काढून घेतलेली आहे आणि असे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि मिक्सरला लावून दळून घ्यायचे आहे। मिक्सरला दळत असताना एकदम आपल्याला जास्त वेळासाठी मिक्सर हे चालू ठेवायचं नाही, तर मिक्सर चालू बंद अशा प्रकारे करून शेंगदाणे हे बारीक करून घ्यायचे आहे। जास्त वेळ एकसारखा आपण बारीक केलं तर शेंगदाण्याच्या आतलं तेल निघेल। चालू बंद केल्यामुळे अशी छान पावडर ही शेंगदाण्याची होत असते। आता ही पावडर झालेली एक चाळण घ्यायची आहे, जी आपल्याकडे पीठ चाळण्याची वगैरे असते किंवा अशा प्रकारची, त्या चाळणीने चाळून घ्यायची आहे। म्हणजे यामध्ये जाडसर काही कणे असतात ना, ते चाळणीमध्ये शिल्लक असतात आणि जे आपल्याला हवेत अगदी बारीक असं हे पीठ शेंगदाण्याचं ते खाली पडत असते। आता संपूर्ण हे शेंगदाण्याचं केलेलं पीठ चाळून घ्यायचं आहे आणि जाडसर राहिलेलं ज्या कण्या असतात शेंगदाण्याच्या त्या पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे आणि पुन्हा मिक्सर चालू बंद अशा प्रकारे करून वाटून घ्यायचं आहे। आता आणखी हे चाळून घेते। पुन्हा चाळून घेतलेला काही भाग राहतो तो पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे, पुन्हा दळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे 2 ते 3 वेळेस आपण हे पुन्हा चाळून घेतलं आणि दळून घेतलं जाडसर राहिलेलं भाग का पूर्ण एकसारखं असं पीठ होते। 2 वेळेस हे दळून घेतलेलं आहे। त्यानंतर असे जाडसर कण्या राहिलेले आहे हे आपल्याला बाजूला ठेवायचे आहे, यामध्ये टाकायचे नाही। अशा प्रकारचं बारीक हे पीठ झालेलं आहे। आता या बर्फीला छान टेस्ट यावी त्यासाठी मिल्क पावडर घ्यायची आहे। तुम्ही कोणत्याही कंपनीची मिल्क पावडर घेऊ शकतात। एक लहान वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे। यापेक्षा कमी घेतली मिल्क पावडर तर चालेल, पण जास्त घेऊ नका, नाहीतर जास्तच मिल्क पावडरचा टेस्ट या बर्फीमध्ये येईल। सोबतच आपल्या चवीसाठी 3 वेलची घेतलेली आहे फ्रेश, ती कुटून घेतली आणि वेलची पूड सुद्धा टाकायची आहे। पूर्णपणे हे पीठ मिक्स करून घेतलं। त्यानंतर एखादी बाउलमध्ये भरून दाखवते मी तुम्हाला। एकसारखं असं हे बारीक पीठ झालेलं आहे। त्यापासून आपल्याला बर्फी करायची आहे। अतिशय चविष्ट ही बर्फी होत असते आणि झटपट होत असते। जास्तही काही साहित्य लागत नाही। तर त्यासाठी पुन्हा आपल्याला तीच जाड तडाची कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये 1 कप साखर घ्यायची आहे। म्हणजेच जेवढे आपण शेंगदाणे घेतलेले होते शेंगदाण्याच्या निम्मे म्हणजेच 1 कप साखर घेतली। 2 कप शेंगदाण्यासाठी 1 कप साखर आणि 1 कप साखरेसाठी अर्धा कप पाणी टाकायचं आहे। गॅस चालू केलेला आहे। गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही, तर मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ही साखर ढवळून घ्यायची आहे। पाण्यामध्ये पाक करायचा आहे आपल्याला। तर असं जास्त कडकही पाक करायचा नाही, तर मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने पाक आपल्याला करायचा आहे। तर साधारण 3 मिनिटं लागत असतात हे पाक होण्यासाठी। या ठिकाणी अशी ही उकळी आली का आणखी आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आणि असा थोडासा चिकटसर हा पाक झाला का हातावरती चिटकून पाहायचा। असा थोडासा गार झाला का तुम्ही पाहू शकता असा थोडासा तार तुटत आहे। अगदी आपल्याला हा पाक कडक करायचा नाही। हलका असा तार तुटायला लागला की गॅस अगदी आपल्याला कमी करायचा आहे आणि कमी करून घेतल्यानंतर गॅस हे जे पीठ आहे
शेंगदाण्याचं ते पीठ या पाकामध्ये टाकायचं आहे। पीठ टाकत असताना जास्तही एकदम पूर्णपणे आपल्याला हे पीठ टाकायचं नाही, तर असं थोडं थोडं टाकायचं आहे आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। जर का एकदम पीठ टाकलं तर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात, म्हणून थोडं थोडं पीठ टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। गॅस या ठिकाणी तुम्ही कमीही करू शकतात किंवा बंदही करून घेऊ शकतात 1 मिनिटासाठी। जोपर्यंत आपण हे पीठ टाकतो शेंगदाण्याचं आणि मिक्स करतो तेवढा वेळ बंद जरी केला तरी गॅस चालेल। तर मी या ठिकाणी गॅस अगदी कमी केलेला आहे आणि सगळं पीठ हे टाकून घेतल्यानंतर अगदी भराभर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। अजिबात जास्त वेळ आपल्याला घालवायचा नाही, नाहीतर हे तळाला लागू शकते। आणि मिक्स करत असतानाच एकसारखं अशा प्रकारे मिक्स करत घ्यायचं आहे। जाड तळाची कढई असली ना, हे जळण्याचं टेन्शनही नसते। जर का पातळसर बुडाची कढई असली तर तळामध्ये हे लागलं तर आपली पूर्ण ही रेसिपीच चवीला खराब होते। तर त्यासाठी भांडं घेताना जाड तळाचं घ्या। मिश्रण आपण हे मिक्स करत आहोतच, पण थोडंसं पातळसर सैलसर हे मिश्रण वाटत आहे। असा घट्टसरपणा थोडासा येऊ द्यायचा आहे, जास्त आपल्याला हे थिक करायचं नाही। साधारण 1 मिनिटापर्यंत आपल्याला हे कमी ते मीडियम गॅसवरती मिक्स करायचं आहे। आता मिश्रणाला थोडा घट्टसरपणा हा जाणवत आहे। त्यानंतर असं चमच्यावरती थोडंसं मिश्रण हाताने घ्यायचं आहे। मिश्रण खूप गरम आहे, सावधगिरीनेच घ्यायचं आहे। अगदी थोडंसं घेतल्यानंतर गोळीही वळून पाहायची। अशी छान गोलाकारामध्ये ही गोळी वळली गेलेली आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी छान चिकटसरपणा आलेला आहे। गॅस बंद करते आणि कढई खाली उतरून घेतलेली आहे। स्पूनला चिटकलेलं मिश्रणही पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। त्यानंतर पावभाजीचं आपल्याकडे मॅचर असते किंवा अशा प्रकारची ठेचणी असेल किंवा हे नसेल तर ग्लासही तुम्ही घेऊ शकतात, ग्लास किंवा एखादी प्याला वगैरे, आणि त्या साह्याने अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे आपल्याला रगडून घ्यायचं आहे। एकदम स्मूथपणा छान येतो आणि आपली जी बर्फी आहे ना मिठाई, ती सुद्धा तोंडात टाकताच विरघळणारी एकदम स्मूथ चवीलाही होत असते। साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। गरम आहे तोपर्यंतच, आणि गार झाल्यानंतरच हातानेच मग करायचं आहे। आता मिश्रण हे पूर्णपणे गार झालेलं आहे, अगदी हलकं हाताला चटका सोचवेल एवढंच गरम आहे। हाताने अगदी कणिकच्या उंड्याप्रमाणेच हे मिश्रण होत असते। तुम्ही पाहू शकता कणिकप्रमाणेच आपण हे मळून घेऊ शकता। असं हे मिश्रण घट्टसर झालेलं आहे। असं हे थोड्या वेळासाठी मळून घ्यायचं आहे। कढईला चिटकलेलं मिश्रण सुद्धा आपण चम्मचने काढून घेऊ। तर मंडळी, ही जी बर्फी आहे ना अगदी काजू कतली सारखीच दिसायला दिसत असते आणि चवीलाही छान अशी लागते। तुमच्याकडे जर का पाहुणे मंडळी आले तर त्यांना ओळखू सुद्धा येणार नाही का ही तुम्ही कशापासून बनवलेली आहे। यामध्ये आपल्याला खवा, तूप किंवा दूध यापैकी काही महागड्या अशा वस्तू वापरायची गरज नाही। छान असे स्मूथ मळून घेतल्यानंतर या ठिकाणी एखादी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे मी, किंवा तुम्ही ताटही घेऊ शकता, त्यालाच फक्त थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे खाली। आता हे बर्फीचं मिश्रण चॉपिंग बोर्डवरती ठेवायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे। लाटत असताना असा चौकोनी आकार द्यायचा आहे, म्हणजे जेव्हा आपण याची कटिंग करतो ना बर्फीची, तेव्हा वाया सुद्धा जात नाही। सगळ्या ह्या बर्फ्याच्या वड्या आहेत त्या छान अशा आपल्याला कट करता येतात। अशा प्रकारे हे लाटून घेतलेलं आहे। थोडंसं जाड राहू द्यायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे। त्यानंतर कट करायचं आहे एखादी सुरी वगैरे घेऊन। ज्या साईजमध्ये तुम्हाला लहान किंवा मोठ्या साईजमध्ये हवी आहे त्यानुसार तुम्ही हे कट करून घेऊ शकतात बर्फी। तर ज्याप्रमाणे काजू कतलीची साईज असते ना त्या साईजनुसारच मी या ठिकाणी तुम्हाला ही काजू कतली आपण होममेड बनवलेली, काजू न वापरता, मार्केटमधून काजू कतली आपण आणतो त्या काजू कतलीला शंखाकृती असा हा आकार असतो। त्याच आकारामध्ये मी ही कतली तुम्हाला कट करून दाखवते, म्हणजेच ही मिठाई। तर मंडळी, तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ पाहत आलातच इथपर्यंत, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले ऑलचे बटन सुद्धा क्लिक करा। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल। पूर्ण हे मिठाई आपली कट करून झालेली आहे। तुम्ही पाहू शकता अगदी सहज ह्या इझी ओढ्या निघत आहे बर्फीच्या। दिसत आहे ना अगदी काजू कतली सारखीच। मार्केटमधून जशी आपण काजू कतली आणतो ती अशीच दिसते, पण त्याला सिल्वर पेपर लावलेला असतो, म्हणजे चांदीची वर्क। पण हे खाणं शरीराला कुठेतरी हानिकारक असतं, पण हे न लावता आपण अशा ड्रायफ्रूटने सुद्धा ही जी आपण बर्फी बनवलेली आहे अगदी काजू कतली सारखीच दिसायला, ती ड्रायफ्रूटचे काप घेऊन किंवा
केसरच्या एक एक काड्या ठेवून सुद्धा ही बर्फी आपण गार्निशिंग छान करून घेऊ शकतात। या ठिकाणी मी ड्रायफ्रूट मध्ये पिस्त्याचे काप असे हे लावून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता ही जी बर्फी आहे किती छान अशी दिसत आहे आणि अजिबात न चिपचिप होता छान अशी ही ड्राय वाटत आहे। एक एक वडी अगदी भराभरी निघत आहे, कुठेही चिकटसरपणा याला येत नाही, जशी काजू कतलीच ही दिसत आहे। पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही बर्फी अगदी झटपट बनवून घेऊ शकतात किंवा सणासुदीच्या दिवसांमध्ये तर बनवायला अतिशय छान अशी ही बर्फी आहे। उपवासाला सुद्धा ही बर्फी आपण खाऊ शकतात। तोंडात ठेवताच विरघळणारी अगदी मऊसूत अगदी झटपट होणारी ही बर्फीची रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्कीच नातेवाईकांमध्ये शेअर करा, म्हणजे तेही सुद्धा सणासुदीच्या दिवसांमध्ये अगदी झटपट अशा पद्धतीची बर्फी बनवू शकतील। प्रकार दुसरा, नारळ फोडून घेतलेले आहे आणि नारळाच्या आतमध्ये असलेलं जे खोबरं असतं ते काढून घ्यायचं आहे। खोबरं काढल्यानंतर जो काळा भाग असतो पाठीचा भाग आपल्याला काढायचा आहे आणि त्यानंतर हे पांढरं शुभ्र जे नारळ होतं ना त्याचे बारीक बारीक काप करायचे आहे। ह्या प्रकारे आता हे तयार झालेले काप आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात एकसारखा असा हा खोबऱ्याचा खीस झालेला आहे। तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये ही रेसिपी करायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही 1 किंवा 2 नारळाचा वापर करू शकतात। तुम्हाला जर का नारळ विडीवरती खवता जमत असेल तुम्ही विडीवरती सुद्धा नारळ खवून घेऊ शकतात, पण नारळ हे खवणं प्रत्येकाला जमत नाही म्हणून ही पद्धत तुम्ही वापरू शकतात। अशाच पद्धतीने संपूर्ण हा खीस केलेला आहे, किती पांढरा शुभ्र दिसत आहे तुम्ही पाहू शकतात। आता हा तयार झालेला खीस आपल्याला एखादी घरातील कोणत्याही कपाने किंवा वाटीने मोजून घ्यायचा आहे। त्यासाठी ह्या वाटीच्या मापाने असा दाबून भरते वाटीमध्ये। ह्या प्रकारे अगदी कच्च वाटी भरून घेतलेली आहे दाबून पूर्णपणे। तसा 2 वाटी हा खोबऱ्याचा खीस घेतला आणि 2 वाटी खोबऱ्याच्या खिसासाठी 1 वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे। आता त्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि घेतलेली 1 वाटी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि ही साखर सुद्धा दळून घ्यायची आहे। पिठी साखर तयार झालेली आहे। तुमच्याकडे जर का रेडीमेड असेल तीही तुम्ही वापरू शकतात। आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये हा जो खोबऱ्याचा खीस आहे म्हणजेच ओल्या नारळाचा खीस तो टाकायचा आहे। गॅसची फ्लेम चालू केलेली आहे आणि कमी केलेली आहे। कमी गॅसवरती साधारण 1 मिनिटापर्यंत आपल्याला हा जो खीस आहे खोबऱ्याचा परतून घ्यायचा आहे, कारण का हा खोबऱ्याचा खीस ओल्या नारळाचा आहे आणि यामध्ये भरपूर असा ओलावा आहे, म्हणून 1 ते 1.5 मिनिटासाठी आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्हाला जर का साजूक तूप टाकायचं असेल तर पोहे खाण्याचा 1 चम्मच तुम्ही तूपही टाकू शकतात किंवा तूप घालायचं नसेल तर तूप न वापरता सुद्धा ही रेसिपी नैवेद्यासाठी किंवा खाण्यासाठी करून घेऊ शकतात। अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपटही होणारी आहे। अशा पद्धतीने फक्त 1 ते 1.5 मिनिटं आपण हे परतून घेतलेला आहे खोबऱ्याचा खीस। त्यानंतर जी मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर बारीक करून घेतलेली आहे ती साखर टाकायची आहे। साखर शक्यतो बारीक करूनच घाला, जर का अख्खी साखर जशीच्या जशी घातली तर साखरेला पाणी सुटते आणि ते आटवायला आपल्याला वेळही लागतो आणि रेसिपी सुद्धा कुठेतरी थोडीशी बिघडल्यासारखीही जाणवते। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। साखर ही बारीक असली का पाणीही जास्त सुटत नाही आणि असं 3 ते 4 मिनिटं आपण हे परतून घेतलं का असा ह्या मिश्रणाला चिकटसरपणा येतो। अशी गोळी ही ओढली गेली, असं लाडूसारखा गोळा झाला चिकटसर का आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आतापर्यंत झालेला नाही, आता मी तुम्हाला पुन्हा दाखवते। आता पाहू शकतात असं हे छान गोल ओढलं जाते म्हणजे चिकटसरपणा आलेला आहे। या प्रकारे आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे। हे जे मिश्रण आहे वडीसाठी अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता ताट घ्यायचं आहे एखादी आणि ताटाला थोडंसं तूप हे लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हातानेही लावून घेऊ शकतात किंवा ब्रश असेल तर ब्रशनेही तुम्ही लावू शकतात। तूप लावल्यावरती हे जे मिश्रण आहे नारळाच्या वडीचं ते टाकायचं आहे आणि मिश्रण गरम असतानाच स्पूनने अशा प्रकारे हे पसरून घ्यायचं आहे। मिश्रण गरम आहे म्हणून स्पूनचा वापर करते आणि थोडंसं गार हे मिश्रण झालं का मग हातानेच व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे। एकसारखं पसरवत असतानाच यावरती
काही आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे असले सुशोभित दिसण्यासाठी ही रेसिपी तर टाकू शकतात किंवा स्किप सुद्धा करू शकतात। तर या ठिकाणी मी थोडेसे पिस्त्याचे काप घेतले, ते टाकून मग असं व्यवस्थित हाताने दाबून करून घेतलेलं आहे, म्हणजे ते दाबले जातात आणि नंतर ते काप निघतही नाही। आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आता वड्या ह्या पाडून घ्यायच्या आहे एखादी सुरीने। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकतात, थोड्या लहान किंवा मोठ्या साईजमध्ये। अशा मीडियम साईजमध्ये ह्या वड्या कट करून घेतल्या। त्यानंतर हे जे ताट आहे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवून घेतलं। त्यानंतर वड्या ह्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट ही वडी झालेली आहे आणि अशा पद्धतीच्या ह्या दिसत असतात वड्या। तर मंडळी, अगदी झटपट होणारा आणि आठवडा यालाच काही भागामध्ये डाळव सुद्धा म्हटलं जाते। तर जी आपल्या घरामध्ये रेग्युलर भाजीची वाटी असते त्या वाटीने या ठिकाणी मी 2 वाटी ही डाळ घेतलेली आहे फुटाण्याची। घेतलेली डाळ आपल्याला कढईमध्ये घालायची आहे। त्यानंतर गॅस चालू करायचा आहे, गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि परतून ही डाळ भाजून घ्यायची आहे। तर डाळ भाजत असताना ही डाळ आपल्याला जास्तही भाजायची नाही, तर हलकी अशी भाजायची आहे। साधारण 1 ते 2 मिनिटांपर्यंत कमी ते मीडियम गॅसवरती ही डाळ भाजून घेतलेली आहे। जास्त सुद्धा या डाळीचा रंग आपल्याला बदलू द्यायचा नाही। भाजून झालेली डाळ ताटामध्ये काढून ही आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायची आहे। डाळ ही पूर्णपणे गार होत आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या वाटीने आपण 2 वाटी डाळ घेतलेली आहे ना, त्याच वाटीने 1 वाटी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ही साखर आपल्याला दळून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर का रेडीमेड दळलेली साखर असेल त्या साखरेचा सुद्धा तुम्ही वापर करू शकतात। साखर दळताना अशी फाईन बारीकच आपल्याला ही दळायची आहे। त्यानंतर एक बाउल घ्यायचा आहे आणि एखादी अशा पद्धतीची चाळण घ्यायची आहे आणि ही साखर दळलेली चाळून घ्यायची आहे, म्हणजे अख्खे साखरेचे कण राहायला नको। साखर ही चाळून झालेली आहे। त्यानंतर डाळ जी आहे ती सुद्धा गार झालेली आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि डाळ सुद्धा मिक्सरला लावून ही दळून घ्यायची आहे। एकदम फाईन असं बारीक पीठ करायचं आहे, अजिबात जाडसर ही डाळ आपल्याला दळायची नाही। तर आता हे डाळीचं केलेलं पीठ सुद्धा चाळून घ्यायचं आहे। ज्या बाउलमध्ये आपण साखर चाळून घेतलेली आहे त्या चाळणीमध्ये ही दळून घेतलेली डाळीचं जे पीठ आहे ते टाकायचं आहे आणि चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून काही जाडसर कणे वगैरे डाळीचे राहिले असतील ते निघतात या प्रकारे। त्यानंतर दळलेली साखर आणि हे डाळीचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण 2 वाटी डाळ घेतली, 1 वाटी साखर घेतली आणि 1 वाटी तूप घ्यायचं आहे। त्यानंतर हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, म्हणून कढईमध्ये टाकायचं आहे किंवा तडका पॅन मध्ये सुद्धा तुम्ही टाकून गरम करून घेऊ शकतात। अशा प्रकारे तूप खूप असं कडकडीत सुद्धा आपल्याला तापवायचं नाही, तर असं हे गरम झालेलं आहे। तर तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी तुपाचा धूर वगैरे निघालेला नाही, तर तूप असं गरम झालेलं आहे, जास्तही खूप तापवायचं नाही। त्यानंतर हे जे तूप आहे पिठावरती टाकायचं आहे, एकदम सुद्धा टाकायचं नाही, तर असं थोडं थोडं करत टाकायचं आहे। तूप हे गरम आहे, हाताने मिक्स केलं तर चटका लागू शकतो, म्हणून उलटण्याने किंवा चमचचा वापर करून मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण हे कोरडं वाटत आहे अजून, म्हणून पुन्हा थोडं तूप टाकते, पुन्हा मिक्स करून घेते। तर हे जे लाडू आहे बनवायला अतिशय सोपे आहे आणि फक्त 5 ते 7 मिनिटांमध्येच आपण हे लाडू बनवून घेऊ शकतो। चवीला सुद्धा अप्रतिम लागतात आणि बनवायला सुद्धा सोपे आहे, शिवाय भरपूर दिवस टिकतात। यामध्ये आपण दूध, पाणी वगैरे कशाचाही वापर केलेला नाही, पूर्णपणे हे मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने हे ओलसर झालेलं आहे। जर का यदा कदाचित तुमचं हे जे मिश्रण पातळसर वाटलं तुम्हाला, तूप जर का जास्त घातलं गेलं, तर पीठ पुन्हा थोडं बारीक करायचं डाळव्याचं आणि त्यामध्ये मिक्स करून तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकतात, किंवा ड्राय वाटत असेल तर त्यामध्ये आणखी तूप टाकून घेऊ शकतात। अशा पद्धतीचं अगदी परफेक्ट हे मिश्रण झाल्यानंतर लाडू हे वळून घ्यायचे आहे। ज्या साईजमध्ये आपल्याला हवे, थोडे लहान किंवा थोडे मोठे, मीडियम, त्या साईजमध्ये हे लाडू आपण वळून घेऊ शकतो। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकही क्रॅक वगैरे जात नाही ह्या लाडूला, अगदी बराबर हे लाडू वळून होत असतात। पहिला लाडू हा तयार झालेला आहे, असा प्लेन सुद्धा तुम्ही वळून घेऊ शकतात, किंवा मी आणखी तुम्हाला काही लाडू हे वळून दाखवते।
अशा पद्धतीने मिश्रण घ्यायचं आणि हातामध्ये गोलाकार द्यायचा, अगदी झटपट. आणि लाडू हे आकर्षक दिसण्यासाठी यावरती काही ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकतात किंवा आधी दाखवल्याप्रमाणे प्लेन सुद्धा करू शकतात. अगदी भराभर हे लाडू वळले जात आहे. तर या ठिकाणी लाडू हे आकर्षक दिसण्यासाठी पिस्त्याचा काप लावून घेते. किती मस्त असे हे लुसलुशीत पेढ्यासारखे हे लाडू दिसत आहे आणि अगदी भराभर हे लाडू वळले जातात. या ठिकाणी आपला दुसराही लाडू वळून झालेला आहे. तर अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले लाडू सुद्धा वळून दाखवते. त्यानंतर हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला किती तुपाचा वापर करायचा आहे किंवा किती तूप हे लागलेलं आहे तेही मी तुम्हाला दाखवते. तर 2 वाटी डाळमध्ये साधारण हे 8 लाडू झालेले आहे, असे मोठ्या साईजचे. तुम्ही पाहू शकतात अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारे एकदम लुसलुशीत खवा, मिल्क पावडर किंवा पाक न करता किंवा पीठ सुद्धा न भाजता अगदी झटपट हे लाडू आपल्याला बनवता येतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. शिवाय जास्त दिवस सुद्धा हे लाडू टिकतात, अजिबात खराब होत नाही. तुम्ही महिनाभरासाठी जरी ठेवले तरी हे लाडू अजिबात खराब होत नाही, कारण यामध्ये आपण दूध किंवा पाण्याचा वापर केलेला नाही. लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. अगदी पेढ्यासारखा असल्यामुळे तशाच पद्धतीचा हा लाडू दिसत आहे. तर पद्धतीचे लाडू नक्कीच करून पहा, घरातील सगळ्यांनाच आवडतील आणि साधी सोपी. या वाटीने बारीक रवा घेतलेला आहे. जो 0 नंबरचा असतो ना तोच आपल्याला रवा घ्यायचा आहे. तुम्ही घरातील कुठल्याही वाटीने किंवा कपाने हे प्रमाण घेऊ शकता. घेतलेला रवा एखादी पसरट भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे म्हणून 1 वाटी दूध घ्यायचं आहे. तुम्ही पाणी सुद्धा घेऊ शकता, पण छान असा चविष्ट आपल्याला हा पदार्थ करायचा आहे म्हणून मी या ठिकाणी दुधाचा वापर केलेला आहे. दूध रव्यामध्ये मिक्स करून 5 ते 10 मिनिटासाठी असंच झाकून राहू द्यायचं आहे. साधारण 5 ते 6 मिनिटं झालेले आहे. रवा दाखवते. बारीक रवा असल्यामुळे हा पटकन भिजतो. आता ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी मी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे. म्हणजेच नारळ फोडून त्यातलं खोबरं काढून जो पाठीचा भाग काळा असतो ना तो काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये अशा प्रकारे बारीक करायचा आहे आणि मग तो किस घ्यायचा आहे. 1 वाटी. तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक सुद्धा तुम्ही करू शकता. पाव चमचा वेलची पूड घालायची आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी दळलेली साखर घ्यायची आहे. साखर घ्यायची नसेल तर गुळाची पावडर सुद्धा तुम्ही वापरू शकता. पाव वाटीप्रमाणे अगदी परफेक्ट ठरतं. तुमच्या चवीनुसार थोडी कमी अधिक सुद्धा तुम्ही करू शकता. आता हे सगळं साहित्य घेतलेलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतलेलं आहे. पहा, हे मिश्रण असं थोडंसं घट्टसर वाटत आहे म्हणून मी पुन्हा या वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे. पहा, अगदी थोडंच दूध घेतलेलं आहे. साधारण पोहे खाण्याचे 2 चमचे दूध घेतलं आणि दूध टाकायचं आहे. पुन्हा हे मिश्रण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. पहा, व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. थिकनेसही तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे करायचं आहे. त्यानंतर मी हे प्लेन फ्लेवरचं इनोचं साचेट घेतलेलं आहे किंवा तुम्ही खाण्याचा बेकिंग सोडा सुद्धा घेऊ शकता. अर्ध साचेट टाकायचं आहे. साधारण पाव चमचा इतपत इनोची पावडर घातली. मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला इनो किंवा खाण्याचा बेकिंग सोडा वापरायचा नसेल तर मी ज्या ठिकाणी दुधाचा वापर केलेला आहे ना, म्हणजे रव्यामध्ये दूध मिक्स केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही ताजं फ्रेश दही वापरू शकता. दही वापरत असाल तर खाण्याचा सोडा किंवा इनो वगैरे घालायचं नाही. आता सगळं हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर पॅन ठेवलेला आहे मी गॅसवरती आणि थोडंसं तूप लावून घेते. तर या ठिकाणी तुम्ही तेल, तूप किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता. मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि हे मिश्रण घ्यायचं आहे. असं 1 चमचाभर मिश्रण घेतलेलं आहे. मध्यभागी टाकायचं आहे आणि थोडंसं पसरवायचं आहे. खूप पातळसर सुद्धा लेअर करायची नाही आणि जास्त सुद्धा जाड राहू द्यायचं नाही. पसरून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी आहे. मंद गॅसवरतीच आपल्याला हे शेकू द्यायचं आहे. असं हे मिनिटभरासाठी राहू दिलेलं आहे, म्हणजेच काही सेकंद. आणि आता झाकण काढून दाखवते. वरची बाजू अशी कोरडी झालेली आहे, पाहू शकता या ठिकाणी. त्यानंतरच मग पलटून घ्यायचं आहे. पहा, अशी छान जाडी आलेली आहे आणि खालची बाजू सुद्धा व्यवस्थित अशी शेकली गेलेली आहे. पुन्हा झाकण ठेवते. काही सेकंदसाठी झाकण ठेवायचं आहे आणि गॅस मात्र अगदी मंदच राहू द्यायचा आहे. काही सेकंद तसंच झाकण राहू दिलं. त्यानंतर पुन्हा झाकण काढून घेते. पहा, पलटून घेऊ.
दोघं साईडला मस्त असं छान शेकून झालेलं आहे. अशा प्रकारे आपण उलट पालट करून शेकू शकतो. पहा, या धावण्याला जाळी पण छान आलेली आहे आणि मस्त लुसलुशीत असं हे धावण झालेलं आहे आपलं पहिलं. पहा, मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. छान अशी जाडी आलेली आहे. आणखी मी अशाच प्रकारे एक धावण तुम्हाला पुन्हा करून दाखवते. पुन्हा अगदी थोडंसं तूप टाकायचं आहे. पहा, अगदी थोडंच टाकायचं आहे. पाव चमचा तूप टाकलं. पसरून घेऊ पॅनमध्ये. मिश्रण घ्यायचं आहे आणि टाकायचं आहे. तर आता हे थोडंसं मी मोठं करते. पहा, असे लहान सुद्धा करू शकता मी आधी दाखवल्याप्रमाणे, किंवा त्यापेक्षा मोठी साईजचे सुद्धा तुम्ही करू शकता. खूप पातळसर सुद्धा पसरवायचं नाही आणि खूप जाड सुद्धा राहू द्यायचं नाही. जसं आपण धावण करतो ना, त्या पद्धतीने पसरून घेतलेलं आहे उत्तप्प्यासारखं. अशा प्रकारे पलटून घेतल्यानंतर झाकण ठेवलेलं आहे. पुन्हा काही सेकंद तसंच झाकण राहू दिलं. झाकण काढून घेतलं. पहा, वरची बाजू पूर्णपणे ही कोरडी झालेली आहे आणि जाळी सुद्धा काय मस्त अशी आलेली आहे. असं छान आपलं हे जाळीदार धावण होत असते. त्यानंतर पलटून घेऊ. लहान साईजचे केले ना, पलटवायला अगदी इझी पलटवले जातात. झाकण ठेवते काही सेकंदसाठी. पुन्हा पलटून घेते. अशा प्रकारे उलट पालट करून दोन्ही साईडला मस्त खरपूस असं शेकून घ्यायचं आहे. पहा, अशा प्रकारे अजिबात कुठेही तुटत नाही, काही नाही आणि मस्त जाळीदार, लुसलुशीत आणि स्पंजी अशा प्रकारचे आपले हे धावण होत असतात. अशा प्रकारे उलट पालट करून शेकून घेतलेला आहे. पहा, रंगही अतिशय मस्त असा येतो. शेकून झालेला आहे. काढून घेऊ. काढताना शक्यतो अशा प्रकारच्या जाळीवरती ठेवा, म्हणजे छान ते कुरकुरीत राहतं. कारण गरम असतं ना, तेव्हा जाळीचा वापर करा किंवा लाकडी टोपलीचा वापर करा. पहा, अशाच प्रकारे आणखीनही मी काही धावण करून घेतलेले आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे आणि झटपट सुद्धा होते. पहा, मस्त जाळीदार, स्पंजी आणि लुसलुशीत मऊ असं हे धावण आपलं झालेलं आहे ओल्या नारळापासून. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सर्वांनाच आवडणारं असे धावण आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. एकदा कराल ना, नेहमीच करून खाल. घरी सुद्धा नाश्त्याला करू शकतात किंवा मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा करून देऊ शकता. असंच मऊ राहतं छान. पहा, तोडूनही दाखवते. छान असं स्पंजी झालेलं आहे. तर मंडळी, तुम्ही नक्कीच करून पहा. आणि तर आपल्याला घ्यायचा आहे रवा. तर घरातील कुठलाही कप मेजरमेंट असो किंवा वाटी असो, एखादी भांडं सेट करून घ्यायचं आणि त्याच्याने हे साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. तर 1 वाटी रवा घेतलेला आहे. असा मीडियम हा रवा आहे जाडीचा. खूप बारीक सुद्धा नाही आणि खूप जाड सुद्धा नाही. घेतलेला रवा अशा ह्या बाउलमध्ये टाकला आणि त्यामध्ये 1 चमचा पांढरी तीळ घालायची आहे. त्यानंतर पाऊण वाटी साखर घेतलेली आहे, म्हणजेच पिठी साखर. साखर घालायची नसेल तर तुम्ही गुळाची पावडर सुद्धा वापरू शकतात. आणि गोड करायची असेल, खूप गोड ही रेसिपी, तर 1 वाटी सुद्धा तुम्ही साखर यामध्ये टाकू शकतात. पण 1 वाटीला कमी घेतली तर चवीला अगदी परफेक्ट छान लागतं. तर पाऊण वाटी साखर, तीळ आणि रवा सगळं हे मिक्स करून घेतलं. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी दूध घेतलेला आहे. दूध किंवा तुम्ही पाणी सुद्धा घेऊ शकता. चवीसाठी थोडीशी वेलचीची पूड घालायची आहे आणि दुधाला उकळी येऊ द्यायची आहे. वेलची पावडर दुधाला उकळी येण्याच्या आधीच टाका, म्हणजे वेलचीची चव दुधामध्ये छान उतरते. दुधाला उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर लगेचच त्यामध्ये हा रवा घालायचा आहे. असं थोडा थोडा करून मिक्स करायचा आहे चमचाने, म्हणजे यामध्ये गाठी वगैरे होत नाही. पहा, सगळं हे रव्याचं मिश्रण टाकलं आणि मिक्स करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम आता कमी ठेवलेली आहे आणि कमी असतानाच रवा दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. पहा, असा हा मिक्स केल्यानंतर लगेचच दूध हे शोषलं जाते. आता या ठिकाणी अर्धी वाटी ओल्या नारळाचा किस घालायचा आहे. नारळ फोडून त्याचा जो पाठीचा भाग असतो तो काढून घेतलेला आहे काळा, आणि त्यानंतर मिक्सरमध्ये हा नारळ बारीक करायचा आहे आणि असा अर्धी वाटी हा ओल्या नारळाचा किस यामध्ये मिक्स करायचा आहे. अर्धी वाटी किंवा 1 वाटी सुद्धा तुम्ही किस वापरू शकतात ओल्या नारळाचा. तर नारळ फोडून त्याचा खीस करेपर्यंत जर का तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट सुद्धा वापरू शकतात, म्हणजे रेडीमेड खोबऱ्याचा खीस.
आता या ठिकाणी थोडंसं मीठ घालायचं आहे. गोडाचा पदार्थ आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं तर हा पदार्थ चवीला आणखीनच छान लागतो. मीठ मी सुरुवातीला घातलेलं नाही, कारण आपण या रेसिपीमध्ये दुधाचा वापर केलेला आहे. सुरुवातीला जर का दुधामध्ये मीठ घातलं असतं तर दूध हे फाटलं असतं, म्हणूनच मी नंतर मिठाचा वापर केलेला आहे. जर का तुम्ही पाणी वापरत असाल ही रेसिपी करण्यासाठी, तर जेव्हा आपण रव्यामध्ये तीळ मिक्स केलेली होती त्यावेळेस सुद्धा थोडंसं मीठ वापरू शकता. आता पहा, सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे. गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आपल्याला आणि कमी गॅसवरतीच मिक्स करून घेतलेलं आहे. फक्त 1 मिनिटामध्येच असं हे घट्टसर मिश्रण होतं. आता सगळं चमचाला चिटकलेलं मिश्रण काढायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून घेऊ. गॅस अगदी मंद करायचा आहे. मंद गॅसवरती काही सेकंदसाठी फक्त आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि बंद गॅसवरती साधारण 1 मिनिटापर्यंत राहू देऊ असं झाकून. म्हणजे वाफेमध्ये छान असं हे शिजलं जातं. पहा, रवा शिजलेला आहे आणि मिश्रणसुद्धा छान घट्टसर झालेलं आहे. तुम्ही अगदी पाण्याचं किंवा दुधाचं प्रमाण योग्य घ्या, म्हणजे असंच घट्टसर हे मिश्रण होतं. आता या ठिकाणी पहा, मिश्रण असं झालेलं आहे. खूप हा रवा शिजलेला सुद्धा नाही, पण अशा पांढऱ्या कण्या त्यामध्ये दिसत आहे. तर आपण जी रेसिपी करत आहोत ना, त्या रेसिपीसाठी अशा प्रकारेच रवा आपल्याला हा शिजलेला असायला हवा. साखर जर का आपण नंतर घातली असती तर याचा पूर्ण शिरा झाला असता आणि रेसिपीला मस्त कुरकुरीत असापणा आला नसता. म्हणून साखर आधीच मिक्स करून घ्या, म्हणजे असं छान हे आपल्याला हवं तसं शिजते. आता मिश्रण हे व्यवस्थित असं झालेलं आहे, ताटामध्ये काढून घेऊ. मिश्रण हे खूप गरम आहे, त्यासाठी थोडंसं गार होऊ द्यायचं आहे. खूप गार सुद्धा नाही, तर हाताला चटका सोचवेल इतपत हे गार होऊ द्यायचं आहे. पहा, गरम आहे, पण थोडंसं हाताला चटका सहन होईल इतपत झालेलं आहे. त्यानंतर हे हाताने थोडंसं मळून घ्यायचं आहे. असं स्मूथ करून घेऊ. जास्तही मळावं लागत नाही, काही सेकंदसाठी फक्त मिश्रण अशा प्रकारे करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग असा हा उंडा काढायचा आहे. असा पहा गोळा, लहान साईजचं लिंबू असते ना, त्या साईजचा गोळा घेतलेला आहे आणि असा गोल करून दाबून घ्यायचा आहे. पहा, अशा प्रकारे काठ सुद्धा आपल्याला व्यवस्थित करायची आहे. असे लहान साईजचे बिस्किट असतात ना, त्यानुसार हे गोल गोल करायचे आहे. तर अशी लहान साईजचे सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा थोडे मोठे सुद्धा करू शकतात. आता पहा, या ठिकाणी मी थोडासा मोठा उंडा घेतलेला आहे, असा पेढ्यासारखा, आणि त्याने दाबून घ्यायचा आहे हाताने. पहा, किंवा ह्या साईजचे सुद्धा तुम्ही करू शकता. थोडंसं कोमट असतानाच मिश्रण करून घ्या, म्हणजे अगदी भरभर होतात. पहा, ही लहान साईज आणि ही थोडीशी त्यापेक्षा मोठी साईज तुम्ही तुमच्या आवडीच्या साईजनुसार करू शकता, थोडेसे लहान किंवा थोडे मोठे. आता मी थोड्याशा या मोठ्या साईजनुसारच करून घेते. पहा, कुठेही जास्त क्रॅक जात नाही, काही नाही, अगदी बराबर असे हे होत असतात. ही रेसिपी एकदम बनवायला सोपी आहे आणि थोडीशी वेगळी आहे. चवीला अप्रतिम लागते. तुम्ही जर का पहिल्यांदा वेळेस जर का घरामध्ये ही रेसिपी करत असाल तर घरातील सगळ्याच मंडळींना नक्कीच ही रेसिपी आवडेल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा करून ही रेसिपी खाल. पहा, अशा प्रकारे हे मीडियम साईजचे 12 झालेले आहे. पहा, अगदी बिस्किटांसारखे, की तुम्ही याला काय नाव वेगळं असं देऊ शकता, मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. पहा, छान असे हे झाल्यानंतर लगेच आपल्याला तळायचे आहे. सोबतच गॅसवरती कढई ठेवायची आहे, त्यामध्ये तेल घातलं. तेलामध्ये किंवा तुपामध्ये सुद्धा तुम्ही हे तळून घेऊ शकता. मी तेलामध्येच तळून घेत आहे. जसं आपण पुरी वगैरे तळण्यासाठी तेल वापरतो ना, तितपतच गरम आहे तेल. गॅसची फ्लेम मोठी सुद्धा ठेवायची नाही आणि कमी सुद्धा नाही, तर मीडियम गॅसवरती हे आपल्याला तळून घ्यायचे आहे. पहा, अशा प्रकारे एक एक कढईमध्ये जेवढे मायतील त्यानुसार सोडायचे आहे. साधारण 4 हे सोडले. मी सध्या तरी या रेसिपीला बिस्किट या नावानेच म्हणते. तुम्हाला काही वेगळं नाव द्यायचं असले तर तुम्ही कमेंट्स करून नक्कीच कळवा. मी आधी सांगितल्याप्रमाणे मंद आचेवरती तळले तर हे तेलकट होतील आणि मोठ्या गॅसच्या फ्लेमवरती तळले तर बाहेरून लाल होतील आणि आतमधून कच्चे राहतील. पाहिजे तसे कुरकुरीत होणार नाही. म्हणूनच गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. मीडियम गॅसवरती अशा प्रकारे उलटपालट करून असं छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तर आता लवकरच नारळी पौर्णिमा सुद्धा येत आहे. नारळी पौर्णिमानिमित्त तुम्ही ही रेसिपी करून पहा, घरातील सगळ्यांनाच आवडेल. पहा, आता या ठिकाणी रंग सुद्धा बदललेला आहे, असा लालसर रंग आलेला आहे. त्यानंतर तेलाच्या आतून काढून घेऊ.
नवीन शिकाऊ सुद्धा अगदी परफेक्ट ही रेसिपी करू शकतील एवढी सोपी आहे आणि घरात उपलब्ध असलेल्याच मोजक्या साहित्यात सुद्धा ही रेसिपी होत असते। तेल निथळू दिलेलं आहे, अजिबात तेलकट ही रेसिपी होत नाही। तर अशाच प्रकारे राहिलेले सगळे बिस्किट मी तळून घेते। बिस्किट तळून घेत आहेत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे, ते दाबून ऑलवरती प्रेस करा। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो सगळ्यात आधी नवीन व्हिडिओ पाहता येईल। हे सगळं काही निशुल्क आहे। पहा अशा प्रकारे हे बिस्किट तळून घेतलेले आहे आणि गार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते किती कुरकुरीत ही रेसिपी आपली झालेली आहे। आवाजावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल, मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे आणि दिसायला सुद्धा मस्त अशी ही रेसिपी दिसत आहे। पहा आहे ना अतिशय छान अशी कुरकुरीत, बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मस्त सॉफ्ट अशी ही रेसिपी होत असते। तुमच्या घरामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळींना सगळ्यांनाच आवडणारी अशी ही रेसिपी आहे। पहा तोडून सुद्धा दाखवते, बाहेरून कुरकुरीत इतकीच आतमधून सॉफ्ट अशी आहे आणि दिसायलाही मस्त। जाड तळाची कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1 वाटी तूप टाकायचं आहे। या ठिकाणी हे साजूक तूप घेतलेलं आहे। घेतलेलं पूर्ण तूपही आपल्याला या कढईमध्ये टाकायचं नाही, 1 चमचा साधारण तूप राहू द्यायचं आहे। ते का राहू द्यायचं आहे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते। त्यानंतर गॅस चालू केलेला आहे आणि हे जे तूप आहे आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे। तूप गरम झालेला आहे। रवा घेताना आपल्याला असा बारीकच रवा घ्यायचा आहे, जो 0 नंबरचा येतो ना तो रवा वापरायचा आहे लाडू बनवण्यासाठी। 2 वाटी रवा 1 वाटी तुपामध्ये टाकून घेतल्यानंतर भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने परतत राहायचं आहे। गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची, मोठी करायची नाही आणि अशा प्रकारे सतत आपल्याला हा रवा परतत राहायचा आहे। कुठेही रवा भाजत असताना आपल्याला हे परतणं थांबवायचं नाही, जर का थांबवलं तर रवा हा कढईच्या तळाशी करपू शकतो, त्यामुळे लाडूचा रंगही बदलेल आणि चवही बदलेल। तर म्हणून रवा हा कंटिन्यू आपल्याला परतत घ्यायचा। आता रवा हा जास्तही आपल्याला भाजायचा नाही, तर असा हलका गुलाबी रंग आलेला आहे, थोडासा रंग अगदी बदललेला आहे। त्यानंतर 1 वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे, तर ओलं खोबरं घेतलेलं आहे, दाबून भरून घेतलेली आहे 1 वाटी। तो खोबऱ्याचा खीस घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। रवा सुद्धा आपण कमी ते मीडियम गॅसवरती 4 ते 5 मिनिटांपर्यंत परतून घेतला। त्यानंतर खोबऱ्याचा खीस टाकायचा आहे। हा ओला खोबऱ्याचा खीस आहे म्हणून पूर्णपणे कोरडा होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे। 6 ते 7 मिनिटांसाठी परतत राहायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकतात ह्याच्या मिश्रणाला असा बदामी रंग आलेला आहे, म्हणजे खोबरं जे आहे आणि रवा दोघं असं छान भाजून झालेलं आहे। असं उलटण्यावरती टाकून दाखवते मी तुम्हाला, अगदी मोकळं मोकळं हे पडत आहे म्हणून पूर्णपणे हे कोरडं झालेलं आहे। मगच गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन थंड होईल। आता कढईमध्ये 1.5 वाटी साखर टाकायची आहे। 1 वाटी टाकलेली आहे आणि ही अर्धी वाटी, तर 1.5 वाटी साखर का घ्यायची, तर आपण या ठिकाणी 2 वाटी रवा घेतला आणि 1 वाटी खोबऱ्याचा खीस घेतला, हे प्रमाण झालं 3 वाटी आणि 3 वाटीच्या निम्मे 1.5 वाटी साखर। त्यानंतर 1.5 वाटी साखरसाठी साधारण 1/3 वाटी म्हणजेच पाऊण वाटी पाणी घालायचं आहे। जर का पाऊण वाटी नाही टाकायचं असलं तर म्हणजेच साखर बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे। साखर मिक्स करून घ्यायची आहे पूर्णपणे पाण्यामध्ये, त्यानंतरच मग गॅस चालू करायचा आहे आणि अशी ढवळून घ्यायची आहे। साखर 2 ते 3 मिनिटांमध्ये लगेच पाण्यामध्ये विरघळते आणि अशी उकळी आली का आपल्याला चेक करायचं आहे। अशा पद्धतीने एकतारी पाक करायचा आहे। तर एखादी प्लेट घ्यायची, अगदी थोडासा पाक त्यामध्ये घ्यायचा आणि बोटावरती तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने चिटकून पाहायचं। या ठिकाणी तुम्ही बारीक निरीक्षण करू शकतात, असा हा पाक बोटांना चिटकून असं ताणून पाहिलं तर असं एक प्रकारे तार तुटत आहे। पुन्हा मी तुम्हाला दाखवते, ही पहिली पद्धत पाक चेक करण्याची। त्यानंतर दुसरी पद्धत असं चमच्यावरती घ्यायचं उलटण्यावरती आणि थेंब खाली टाकायचे। शेवटचा थेंब असा हा थोडासा लांबट तुटत आहे, त्याचा तार होत आहे, म्हणजे पाक अगदी परफेक्ट हा झालेला आहे। त्यानंतर पाक हा कडक होऊ नये म्हणून जे आपण 1 चमचा तूप बाजूला ठेवलेलं होतं ते तूप या पाकामध्ये टाकायचं आहे। अशा पद्धतीने तूप जर का या पाकामध्ये टाकलं तर पाकाची जी
कडक होण्याची प्रोसेस आहे ना ती पुढे जात नाही, म्हणजे पाक हा कडक होत नाही आणि त्यामुळेच लाडू सुद्धा कडक होत नाही, शेवटच्या लाडूपर्यंत ते छान असे वळले जातात। आता हा जो पाक आहे गॅस बंद करून घेतल्यानंतर या रव्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने मिक्स केलं का साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी राहू द्यायचं आहे। ताटामध्ये आपण हा पाक टाकला तर म्हणून लगेचच तो थंड होईल, जास्त वेळही लागणार नाही। पाक असा मिक्स करून घेतल्यानंतर आपल्या चवीनुसार यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालायची आहे। थोडीशी तुम्ही यामध्ये जायफळ पूडही वापरू शकता, फक्त मी या ठिकाणी वेलची पूड वापरते। जसं हे मिश्रण थंड होते तसं ड्राय होतं आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच तुम्ही पाहू शकतात अगदी यामध्ये थोड्याशा काही गाठी आहेत, त्या एकदम मऊसूत आहे। लगेच हाताने अशा प्रकारे थोडंसं रगडून घेतलं का त्या फुटत असतात, तुम्ही पाहू शकतात या प्रकारे। आता आपल्याला या मिश्रणाचे लाडू वळायचे आहे, तर असं थोडंसं मिश्रण घ्यायचं जेवढं आपल्याला लाडू वळायचं आहे त्यानुसार आणि 2-3 वेळेस हातावरती अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं, त्यानंतर लाडू वळू शकतात। लाडूचं मिश्रण अगदी परफेक्ट झालं असलं का एका हाताने सुद्धा लाडू असे छान असे गोल गरगरीत वळले जातात या पद्धतीचे। तर मैत्रिणींनो, यदा कदाचित तुमचं मिश्रण जर का हे लाडूचं कडक झालं, यामध्ये जास्त अशा गाठी झाल्या, तर मिक्सरमध्ये फिरून घ्या, नंतर चाळणीने ते चाळून घ्या, अगदी स्मूथ असं मिश्रण हे होते। आणि जर का लाडू वळला जात नसेल, कोरडं वाटत असेल, जास्त ड्राय झालं असेल, तर यामध्ये पोहे खाण्याचा 1 ते 2 चमचा थोडंसं अगदी दुधाचा वापर करा, दूध टाकून मिक्स करून घ्या, म्हणजे लाडूही छान वळले जातात। पण तुम्ही जर का ही पद्धत वापरून लाडू केले तर अशा पद्धतीचे लाडू छान हे वळले जातील। आता या ठिकाणी लाडू वळत असतानाच यामध्ये आपल्याला मणूक लावायची आहे। असं अर्धवट लाडू वळण्याच्या आधी आपण जर का ही मणूक लावून घेतली तर ती लाडूला अशी छान चिटकून राहते, ती निघत सुद्धा नाही। अशा पद्धतीने दुसरा लाडूही वळून घेतलेला आहे। त्यानंतर प्रत्येक लाडू हा वळताना मिश्रण थोडंसं आपल्याला हे हातावरती प्रेस करून घ्यायचं आहे, त्यानंतरच मग वळायचं आहे। आता तुम्ही मणूकही लावू शकतात, म्हणजेच बेदाना किंवा पिस्त्याचे काप किंवा तुमच्याकडे जोही ड्रायफ्रूट असेल तोही तुम्ही हे सजावटीसाठी लावू शकतात, किंवा जो आधीचा प्लेन लाडू केला तशा पद्धतीने सुद्धा करून घेऊ शकतात। अशा प्रकारे एका हातानेही तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकतात किंवा दोघं हाताने सुद्धा अशा पद्धतीने अगदी भराभर हे लाडू वळले जातात। कितीही तुम्ही किलोच्या प्रमाणामध्ये जरी हे लाडू बनवले तरी अगदी अचूक प्रमाणामध्ये हे लाडू बनतात आणि अगदी पटापट हे वळले जातात। अशा प्रकारे हे 3 लाडू झालेले आहे, प्लेन, बेदाना लावलेला आणि पिस्ता लावलेला। यापैकी तुम्ही कोणत्याही प्रकारचे लाडू करू शकतात। तर आता अशाच पद्धतीने सगळ्या मिश्रणाचे लाडू वळून झालेले आहे आणि शेवटचा लाडू सुद्धा मी तुम्हाला वळताना दाखवते, म्हणजे हे लाडू तुम्ही जर का बनवले अशा प्रकारे तर शेवटच्या लाडूपर्यंत अगदी परफेक्ट हे वळले जातील, कुठेही मिश्रण कडक होत नाही। तर ही लाडू बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी संपूर्ण हे लाडू वळून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकतात असे मस्त हे लाडू झालेले आहे। किमान 15 दिवसापर्यंत हे लाडू आरामात टिकतात। शेवटच्या लाडूपर्यंत असे हे मऊसूत राहतात आणि तोंडात ठेवताच विरघळणारे हे लाडू अगदी झटपट सोप्या पद्धतीचे। कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये मेजरमेंट कपने घ्या, प्रमाण तुम्ही किंवा वाटीने घ्या। तर मी वाटीचं प्रमाण तुम्हाला दाखवत आहे। 2 वाटी साखर कढईमध्ये टाकली आणि 3 वाटी पाणी यामध्ये टाकायचं आहे। 1 वाटी, हे दुसरी वाटी पाणी आणि हे तिसरी वाटी पाणी। 2 वाटी साखरसाठी 3 वाटी पाणी टाकलं, त्यामध्ये थोडीशी हिरवी वेलची टाकायची आहे, चवीसाठी थोडी केसर टाकले आणि आता ही कढई गॅसवरती ठेवून साखर आपल्याला ही वितळून घ्यायची आहे, म्हणजे साखरेचा पाक करायचा आहे। पाक म्हणजे आपल्याला एकतारी वगैरे पाक करायचा नाही, तर कसा करायचा आहे ते या ठिकाणी आपण पाहू। साखर ही पूर्णपणे वितळलेली आहे। साखर वितळल्यानंतर साधारण 8 ते 10 मिनिटांपर्यंत हे पाणी आपल्याला उकळू द्यायचं आहे, म्हणजेच हा पाक। पहा, रंगही बदललेला आहे आणि असं थोडासा घट्टसर झालेला आहे। चमचावरती घ्यायचा, तार वगैरे निघत नाही, तर अशा प्रकारे हातावरती जर का हा पाक घेतला आपण बोटांवरती, जसं तेल लागतं ना रिफाईल तेल, हाताला थोडं चिकट चिकट, त्यानुसार हाताला हा जाणवायला हवा। पहा, असं थोडा घट्टसर झालेला आहे, चिकट चिकट हा लागत आहे। असा हा पाक झाला का गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून हा पॅन आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपल्याला गुलाबजामुनचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। 1 वाटी रवा घ्यायचा आहे। कपाच्या प्रमाणामध्ये सांगायचं झालं तर अर्धा कप हा रवा आहे।
रवा आपल्याला जाड घ्यायचा आहे. जो उपम्यासाठी वापरतो ना, त्या रव्याचा मी वापर केलेला आहे. खूप जाड सुद्धा नाही आणि बारीक सुद्धा नाही, असा मीडियम रवा आहे. आता घेतलेल्या रव्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे. म्हणून ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने दूध सुद्धा टाकायचं आहे. तर 1 वाटी दूध टाकलेलं आहे आणि हे दुसरी वाटी दूध, म्हणजेच रव्याच्या दुप्पट आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे. तर असा हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवू शकता. कमीत कमी 10 मिनिटाच्या वरती हे झाकून ठेवायचं आहे. दुधामध्ये रवा हा मुरू द्यायचा आहे. आता 10 मिनिटं झालेले आहे. 10 मिनिटानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. गॅस सुद्धा चालू केलेला आहे. गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची आपल्याला आणि हे दूध हा रवा पॅनमध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. हे परतत असताना गॅस अगदी कमीच राहू द्यायचा आहे आणि सतत परतवायचं आहे. साधारण 1 मिनिटाच्या आतमध्येच हे असं घट्टसर होते. पहा, रवा हा पूर्ण दूध शोषून घेतो आणि छान शिजला सुद्धा जातो. पहा, पण गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरतीच हे मिश्रण अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे. छान स्मूथपणा आलेला आहे आणि मस्त असं घट्टसर सुद्धा हे मिश्रण झालेलं आहे. त्यानंतर गॅस बंद करते आणि हे मिश्रण एखादी बाउलमध्ये काढायचं आहे. आता हे मिश्रण थोडंसं गरम असतानाच हाताने मळायचं आहे. अगदी स्मूथ झालेलं आहे, त्यामुळे जास्तही मळायची गरज नाही. पहा, असं थोडंसं मिक्स करून घेतलं, हाताने व्यवस्थित केलेलं आहे. आता या मिश्रणाचे आपल्याला गुलाबजामुन करायचे आहे. त्याआधी हाताला अगदी थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. फक्त सुरुवातीलाच तूप लावायची गरज भासते, नंतर तूप लावायचं नाही. ज्या साईजचे तुम्हाला गुलाबजामुन हवे, थोडेसे लहान, मीडियम किंवा मोठे, त्यानुसार हे गुलाबजामुन करायचे आहे. पहा, असा हा मीडियम साईजचा गुलाबजामुन केलेला आहे. यामध्ये आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा किंवा मिल्क पावडर काही टाकलेले नाही. अशा प्रकारे मीडियम साईजचे गुलाबजामुन मी करून घेते. आणखी तुम्हाला करून दाखवते. असं हे मिश्रण घ्यायचं आहे आणि हातावरती गोल करायचं आहे. पहा, कुठेही क्रॅक जात नाही किंवा फाटत नाही, तळा जात नाही. अगदी स्मूथ पेढ्यासारखे असे हे गुलाबजामुन वळले जातात. मात्र हे गरम असतानाच वळून घ्यायचे आहे, म्हणजे थोडंसं कोमट असतानाच हाताला चटका सहन होईल एवढं गरम हे मिश्रण आहे. तसं असतानाच वळून घ्यायचे आहे. पहा, अशाच प्रकारे सगळ्या मिश्रणाचे हे गुलाबजामुन मी करून घेतलेले आहे. तर काही मोठे केलेले आहे, तर काही मीडियम साईजचे केलेले आहे, यानुसार. आता हे गुलाबजामुन आपल्याला तळायचे आहे. म्हणून मी असा हा पॅन ठेवला गॅसवरती. त्यामध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल खूप कडकडीत आपल्याला गरम करायचं नाही गुलाबजामुन तळण्यासाठी. तर पहा, गुलाबजामुन मी तुम्हाला टाकून दाखवत आहे. अगदी हलके असे बुडबुडे हे निघत आहे आणि गॅसची फ्लेम सुद्धा कमी ठेवायची आहे. कमी ते मीडियम गॅसवरतीच हे गुलाबजामुन आपल्याला तळायचे आहे आणि तेल सुद्धा कमी तापलेलं असावं. जास्त तापलेल्या तेलामध्ये जर का गुलाबजामुन टाकले तर बाहेरून पटकन लाल होतात आणि आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते. म्हणून असे तळून घ्यायचे आपल्याला. थोड्या वेळाने अगदी अलगद हाताने झाऱ्याने हे पलटून घेते. असे ढवळत राहायचं आहे, म्हणजे सर्व बाजूंनी गुलाबजामुनला एकसारखा असा रंग येईल. शक्यतो नॉनस्टिकच्या पॅन असेल तर नॉनस्टिकच्या पॅनमध्ये हे गुलाबजामुन तळा, म्हणजे ते तळाला चिटकणार नाही. जर का स्टील किंवा इतर धातूच्या आपण कढई घेतल्या, खोलगट अशा वगैरे गुलाबजामुन तळण्यासाठी, तर बुडाशी ते चिटकतात. पहा, अशा प्रकारे ढवळून गुलाबजामुनला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. गॅस अजिबात मोठा करायचा नाही, कमी ते मीडियम आहे. कमी ते मीडियम गॅसवरतीच मस्त असा रंग येईपर्यंत आणि सतत ढवळत हे गुलाबजामुन मी तळून घेत आहे. पहा, कुठेही फुटलेला नाही गुलाबजामुन किंवा क्रॅक पडलेला नाही. मस्त असे गोल गरगरीत हे गुलाबजामुन तळले जात आहे. असा डार्क रंग आलेला आहे गुलाबजामुनला. त्यानंतर झाऱ्यामध्ये काढून घेते. पूर्ण तेल हे निथळून घ्यायचं आहे. पहा, अजिबात तेलकट सुद्धा हे गुलाबजामुन होत नाहीत. प्लेटमध्ये काढले. पुन्हा राहिलेले गुलाबजामुन सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे तळायचे आहे. पहा, तशाच प्रकारे हे सुद्धा गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग सगळे गुलाबजामुन आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहे. पाक हा झाकून ठेवलेला होता, त्यामुळे गरमच आहे आणि गरम पाकामध्येच हे रव्याचे गुलाबजामुन आपल्याला टाकायचे आहे. पहा, ह्या प्रकारे. अशाच प्रकारे सगळे गुलाबजामुन हे पाकामध्ये टाकले आणि
मिक्स करून साधारण 15 ते 20 मिनिटं किंवा त्यापेक्षा जास्त वेळासाठी किंवा रात्रभर असेच हे पाकामध्ये गुलाबजामुन आपल्याला मुरत ठेवायचे आहे. पहा, जर का अचानक पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही रेसिपी अगदी झटपट करू शकता. साधारण 15 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते गुलाबजामुन मस्त असा हा मुरलेला आहे. पहा, वाटत आहे का लगेचच आपण अगदी झटपट ही गुलाबजामुनची रेसिपी केलेली आहे. रव्यापासून हे गुलाबजामुन तयार झालेले आहे. कुठेही फाटलेला नाही किंवा क्रॅक सुद्धा नाही. मस्त असे रसरशीत हे गुलाबजामुन तयार झालेले आहे. जेवढे दिसायला छान दिसतात ना हे गुलाबजामुन, तेवढे चवीला सुद्धा मस्त लागतात. तुम्ही नक्कीच करून पहा. गार्निशिंगसाठी यावरती थोडेसे पिस्त्याचे काप टाकते. पहा, यामध्ये सोडा किंवा बेकिंग पावडर काही न घालता मस्त असे स्पंजी हे गुलाबजामुन झालेले आहे. किती मस्त दिसत आहे. मस्त रसरशीत हे गुलाबजामुन होतात. तुम्ही जर का रात्रभर ठेवले तर आणखीनच छान होतात हे गुलाबजामुन. 15 ते 20 मिनिटांमध्येच पहा किती मस्त हे गुलाबजामुन झालेले आहे. मी तुम्हाला कापूनही दाखवते. आतपर्यंत मस्त दाणेदार आणि रसरशीत असे हे गुलाबजामुन होत असतात. तुम्ही नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मग पुन्हा ह्या भाजीच्या वाटीने 1 वाटी रवा घ्यायचा आहे. कपाच्या प्रमाणामध्ये सांगायचं झालं तर अर्धा कप हा रवा आहे. रवा आपल्याला जाड घ्यायचा आहे. जो उपम्यासाठी वापरतो ना त्या रव्याचा मी वापर केलेला आहे. खूप जाड सुद्धा नाही आणि बारीक सुद्धा नाही, असा मीडियम रवा आहे. आता घेतलेल्या रव्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे. म्हणून ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने दूध सुद्धा टाकायचं आहे. तर 1 वाटी दूध टाकलेलं आहे आणि हे दुसरी वाटी दूध, म्हणजेच रव्याच्या दुप्पट आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे. तर असा हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवू शकता. कमीत कमी 10 मिनिटाच्या वरती हे झाकून ठेवायचं आहे. दुधामध्ये रवा हा मुरू द्यायचा आहे. आता 10 मिनिटं झालेले आहे. 10 मिनिटानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. गॅस सुद्धा चालू केलेला आहे. गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची आपल्याला आणि हे दूध हा रवा पॅनमध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. हे परतत असताना गॅस अगदी कमीच राहू द्यायचा आहे आणि सतत परतवायचं आहे. साधारण 1 मिनिटाच्या आतमध्येच हे असं घट्टसर होते. पहा, रवा हा पूर्ण दूध शोषून घेतो आणि छान शिजला सुद्धा जातो. पहा, अशा प्रकारे घट्टसर मिश्रण झाल्यानंतर त्यामध्ये तूप टाकायचं आहे. तर जेवढा रवा तेवढं तूप सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा थोडं कमी, म्हणजेच पाऊण वाटी तूप घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी पाऊण वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. त्यातलं 2 चमचे तूप ह्या रव्यामध्ये घातलं. मिक्स करून घेते. ही प्रोसेस करत असताना तुम्ही घेतलेली कढई कुठलीही असो, पण गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरतीच हे मिश्रण अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे. छान स्मूथपणा आलेला आहे आणि मस्त असं घट्टसर सुद्धा हे मिश्रण झालेलं आहे. त्यानंतर गॅस बंद करते आणि हे मिश्रण एखादी बाउलमध्ये काढायचं आहे. आता ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने साखर घ्यायची आहे. घेतलेली साखर कढईमध्ये टाकली आणि त्याच वाटीने पाव वाटी पाणी टाकायचं आहे. अगदी कमी, पाव वाटीपेक्षाही थोडं कमी टाकलं तरीही चालेल. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे आणि ह्या पाण्यामध्ये साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे. साखर वितळत असतानाच त्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं आहे आणि मग अशा प्रकारे ही साखर वितळायची आहे. साखर ही पूर्ण वितळून झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ती परतवतच राहायची आहे. त्यानंतर हळूहळू साखरेचा रंग बदलतो. पहा, अशा प्रकारे कॅरमलाइज साखरेचा आपल्याला करायचा आहे. खूप जास्त डार्क सुद्धा करायचा नाही. तर असा हलका कॉफी रंग आला का त्या स्टेजवरती गॅस अगदी कमी करायचा आहे किंवा काही सेकंदसाठी गॅस बंद करायचा आणि हा जो रवा आपण परतून घेतलेला होता दुधामध्ये टाकून, तो यामध्ये टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. खूप जास्त काटपट कराल तर ह्या रेसिपीची चव कळवट येईल, पण जास्तही डार्क रंगावरती करू नका. पहा, संपूर्ण हे अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. त्यानंतर मी गॅस चालू केला आणि गॅसची फ्लेम अगदी कमी आहे. कमी गॅसवरती साधारण असा घट्टसर होईपर्यंत, म्हणजे जवळपास 1 मिनिट लागत असतो. पहा, अजिबात पॅनला हे चिटकत नाही. त्यानंतर बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता उरलेलं सगळं तूप कढईमध्ये घालायचं आहे.
तूप हलकं वितळू द्यायचं आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे। तर या ठिकाणी मी थोडेसे बदाम, काजू आणि चारोळी घेतलेली आहे। हलकी अशी ब्राऊन होईपर्यंत हे ड्रायफ्रूट परतून घेतलेले आहे। आता त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊ। गॅस चालू करायचा आहे। मिक्स करत असतानाच त्यामध्ये पाव चमचा वेलची पूड टाकायची आहे आणि व्यवस्थित पूर्णपणे हे मिक्स करायचं आहे। तर ही पंजाब साईडची अगदी प्रसिद्ध स्वीट डिश आहे। चवीला अप्रतिम लागते आणि बनवायला सुद्धा सोपी डिश आहे। तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा अगदी परफेक्ट ही रेसिपी करू शकाल। चवीला खरंच खूप माव्यासारखी लागते, फक्त जास्त डार्क रंगावरती कॅरमलाइजची साखर आपल्याला करायची नाही। तुम्ही जर का एक वेळेस ही रेसिपी करून खाल ना, शिरा बनवणे तर विसरूनच जाल। बनवायला सोपी आणि अतिशय चविष्ट अशी अगदी झटपट आपली ही रेसिपी तयार झालेली आहे। जेव्हा केव्हा तुम्हाला गोड खावंसं वाटलं किंवा सणासुदीच्या दिवसांमध्ये ही रेसिपी एक तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। मोठ्या साईजचा नारळ घेतलेला आहे, नारळ सोलून घेतलेला आहे आणि तो फोडून तर अशा पद्धतीने 2 भागांमध्ये हा नारळ फोडून घेतलेला आहे। मस्त असा पांढरा शुभ्र नारळाचे 2 भाग हे तयार झालेले आहे। तर यातली आपल्याला करवंटी काढायची नाही, तर वेगळी पद्धत बघूया। तर कढईमध्ये स्टँड ठेवून त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर साधारण 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम चालू आहे। आता पाण्यालाही उकळी येत आहे आणि उकळी आल्यानंतर यामध्ये एक चाळण ठेवून घेते। चाळण किंवा अशा पद्धतीची प्लेट ठेवून त्यावर घेतलेले आहेत आणि झाकण ठेवून आपल्याला हा वाफाळून घ्यायचा आहे। साधारण 15 मिनिटं मीडियम गॅसवरती हा वाफाळून घेतलेला आहे। तर आता गॅस बंद करून घेतलेला आहे। तर आता 15 मिनिटांनंतर नारळाचे 2 भाग आपण बाहेर काढून घेऊ। आणि पूर्णपणे थंड झाल्यावरती सुरीने आपल्याला याची करवंटी वेगळी करून घ्यायची आहे। तर आता थंड झालेला आहे। तर अशा पद्धतीने अलगद यामध्ये सुरी आपण फिरवली का लगेचच करवंटीच्या आतील खोबरं हे बाहेर निघतं। बघा अगदी सोपी पद्धत आहे करवंटीमधून खोबरं हे वेगळं करण्याची। तर तशाच पद्धतीने दुसऱ्या करवंटीमधील सुद्धा खोबरं हे काढून घ्यायचं आहे। तर बघा मस्त पांढरं शुभ्र खोबऱ्याच्या वाट्या ह्या तयार झालेल्या आहे ओल्या। तर अशाच पद्धतीने आपण ओल्या नारळ हे काढून ओल्या नारळाचा वापर हा करू शकतात। तर आता याला जो नारळाच्या वाटीचा काळपट भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर त्यासाठी पील रिमूव्हर किंवा सुरीच्या साहाय्याने हा भाग आपण काढून घेऊ। तर मी या ठिकाणी पील रिमूव्हरच्या साहाय्याने जो खोबऱ्याच्या वाटीचा काळपट भाग आहे तो पूर्णपणे काढून घेत आहे। तर अशाच पद्धतीने 2 वाट्यांचा काळपट भाग हा पूर्ण काढून घेतलेला आहे। मस्त अशा पांढऱ्या शुभ्र वाट्या ह्या तयार झालेल्या आहे। तर अशा पद्धतीने किसणीवरती सुद्धा आपण हे डेसिकेटेड कोकोनट किसून बनवून तयार करू शकतात। तर मी आता किसणीचा वापर न करता सुरीने अशा पद्धतीने बारीक बारीक काप करून घेते। तर ही कापची साईज आपल्याला अतिशय बारीक सुद्धा करायची नाही आणि जाड सुद्धा नाही, तर मीडियम अशा पद्धतीमध्ये हे काप करून घेत आहे। तर आपण सुरीने सुद्धा हे करू शकतो किंवा मी दुसरी पद्धत तुम्हाला दाखवत आहे। तर अशा पद्धतीच्या चिप्स बनवायच्या किसणीने सुद्धा मस्त असे स्लाइड होतात। तर मी किसणीच्या साहाय्याने सर्व स्लाइड हे करून घेते। तर तुम्ही पाहू शकतात 2 खोबऱ्याच्या वाट्या ह्या किसून घेतलेल्या आहेत, सर्व भाग हा नारळाचा। तर आता हे स्लाइड अशा पद्धतीने पूर्ण हे करून घेतलेले आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने थोडे थोडे हे स्लाइड आपल्याला टाकून घ्यायचे आहे। तर जास्त सुद्धा टाकायचे नाही, तर कमीच हे टाकून झाकण बंद करून घेतलेलं आहे आणि मिक्सर चालू बंद करून अशा पद्धतीने खोबरं हे बारीक करून घेतलेलं आहे। एकसारखं चालू सुद्धा ठेवायचं नाही, नाहीतर खोबऱ्यातलं पूर्णपणे तेल बाहेर येईल। तर मध्येच चम्मचने थोडं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुन्हा मिक्सर चालू करून अशा पद्धतीने तर तुम्ही पाहू शकतात छान असं बारीक झालेलं आहे
खोबऱ्याचा मस्त असा खीस झालेला आहे, एकसारखा असा। तर आता हा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा तशाच पद्धतीने थोडे थोडे स्लाइड टाकून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। थोडंसं फिरवल्यानंतर आपल्याला यामध्ये चम्मच फिरून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने सर्व हे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता कढईमध्ये हे टाकून घेतलेलं आहे आणि गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे। गॅस चालू आहे, गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि एकसारखं आपल्याला हे परतत राहायचं आहे। तर साधारण 2 मिनिटं मीडियम गॅसवरती आपण हा खोबऱ्याचा खीस परतून घेतलेला आहे। तर आता यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊ। तर आपल्याला साजूक तूप किंवा डालडा जे असेल आपल्याकडे ते तूप यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर मी 1 चमचा साजूक तूप यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता परतून घेऊया। गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची, कारण मोठा गॅस केला तर हे करपेल आणि आपण जी बर्फी बनवणार आहोत तिचा रंग हा बदलू शकतो। आणि तूप परतून घेतल्यावरती त्यामध्ये 1 कप साखर टाकून घेतलेली आहे। तर मी 2 कप खोबऱ्याचा खीस घेतलेला होता आणि 2 कपाच्या खोबऱ्याच्या खिसासाठी 1 कप साखर यामध्ये वापरलेली आहे। तुमच्या चवीनुसार थोडी कमी अधिक तुम्ही करू शकता साखर। आणि साखर घातल्यानंतर सुद्धा आपल्याला हे परतत राहायचं आहे, सारखं आपल्याला हलवतच राहायचं आहे। तर आता यामध्ये वेलची पूड टाकून घेते, साधारण पाव चमचा। वेलची पूड टाकली का चवीला खोबरा पाक किंवा खोबरा बर्फी आपण जी बनवत आहोत ती चवीला उत्तम अशी लागते। तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी हरकत नाही। तर तुम्ही पाहू शकतात आता परतून सारणाला चिकटसरपणा आलेला आहे। हातामध्ये थोडंसं सारण घेतलं, मिश्रण घेतलं का मिश्रणाच्या असा पद्धतीचा गोळा तयार होत आहे, म्हणजे परफेक्ट असं झालेलं आहे। तर आता मी गॅस बंद करून घेते आणि बंद करून घेतल्यानंतर ताटाला तूप लावून घेतलेलं होतं आधीच आणि ताटामध्ये हे मिश्रण टाकून अशा पद्धतीने आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे। तर मिश्रण हे गरम आहे, गरमच आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे ताटामध्ये। तर फॅच्युल्याने किंवा चम्मचच्या साहाय्याने आपल्याला हे पसरून एकसारखं असं प्लेन करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने आपण ही पसरून घेतलेली आहे। तर ताटामध्ये किंवा बर्फीच्या ट्रेमध्ये सुद्धा तुम्ही ही बर्फी सेट करून घेऊ शकतात। तर सेट झाल्यानंतर ही बर्फी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची नाही, जर का फ्रीजमध्ये ठेवली तर साखर असल्यामुळे याला ओलसरपणा येईल। तर अशीच ही 3 ते 4 तास आपल्याला राहू द्यायची आहे किंवा रात्री करायची आणि सकाळी ही बर्फी कापायची आहे। तर आता 3 ते 4 तासानंतर मी कट करून घेते, मस्त अशी सेट झालेली आहे। तर पिझ्झा कटरने किंवा सुरीने आपल्याला ही कट करून घ्यायची आहे। व्यवस्थित ही बर्फी सेट झाली का छान अशी लगेच निघते, अजिबात थोडीसुद्धा चिटकत नाही ताटाला। तर सुरुवातीला मी आजूबाजूच्या कडा ह्या कट करून घेते, म्हणजे बर्फीचा आकार छान असा येईल। पहा अशा प्रकारे हे कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हव्या त्या साईजमध्ये ह्या वड्या आपल्याला कट करायच्या आहे। लहान मोठ्या, चौकोनी किंवा शंखाकृती तुमच्या आवडीच्या साईजनुसार तुम्ही कट करू शकता। पहा जसा खोबरा पाक असतो ना, ड्राय खोबरा पाक हा तयार झालेला आहे आपला। चवीला अप्रतिम आणि महिनाभर टिकणारी ही वडी आहे। पहा अजिबात ही वडी खराब होत नाही, कारण आपण हे ड्राय खोबरं करून आणि मगच केलेली आहे। पहा पांढरे शुभ्र आणि दिसायला मस्त अशी आपली ही खोबऱ्याची वडी म्हणजेच खोबरा पाक तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत नमस्कार।